तुरीच्या विविध जाती, विविध वाणं, बरेच वाणं आहेत तुरीमध्ये. त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, आपण कोणतं निवडावं याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. आधी आपण बूस्टर संशोधित तुरीबद्दल माहिती घेऊया. लाल क्रांती, ती नावाप्रमाणेच क्रांतिकारी वाण आहे. मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी नाही म्हणता येणार, एका जिल्ह्यात 5-25 शेतकरी, 20-25 शेतकऱ्यांना आपण ते थोडंसं मटेरियल असल्यामुळं थोडं दिलं होतं. ते तूर इतकी चांगली राहिली की यावर्षी इतकी मागणी आहे, ती मागणी आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला लाल क्रांतीचं बियाणं भेटणं शक्य नाही. पण ज्यांना भेटत असेल त्यांनी लगेच लाल क्रांतीचं बियाणं घ्या, कारण हे वाण हे मध्यम ते लवकर येणारं वाण आहे. म्हणजे आपण साधारणतः 716 किंवा चारू मोठ्या प्रमाणात लागते, तिच्यापेक्षाही 10 ते 15 दिवस लवकर येणारं वाण आहे. चारू हे मोठ्या प्रमाणात लागणारं वाण आहे हे आणि लोकप्रिय वाण आहे, त्याबद्दल काही डाऊट नाही. तर याच्यापेक्षाही 10 ते 15 दिवस लवकर येणारं वाण आहे. गुच्छामध्ये शेंगा लागतात, 4 ते 5 दाण्याच्या लांब शेंगा आहेत. आपण जर पाहिलं बघा, तुम्हाला मी फोटो दाखवतो. हे बघा, हा ओरिजिनल फोटो आहे, मी स्वतः काढलेला फोटो आहे. 4 आणि 5 दाण्याच्या शेंगा आहेत, गुच्छात शेंगा लागतात, फांद्याची संख्या जास्त आहे, शेवरा मोठा आहे. त्यामुळे त्याची उत्पादन क्षमता अत्यंत भयंकर उत्पादन क्षमता आहे, खूप चांगली उत्पादन क्षमता आहे. लवकर येणारं वाण असून सुद्धा उत्पादन क्षमता चांगली आहे. पाण्याचा ताण सहन करणारी आहे. मर रोग आणि वांज रोग आणि फांदीमर रोग या तिन्ही रोगांना सहनशील आहे. याच्यावर येतच नाही असं नाही, पण इतर वाणांच्या तुलनेत मर रोग, फांदीमर आणि वांज रोग जो आहे या लाल क्रांतीवर अत्यल्प प्रमाणात किंवा येतच नाही असं म्हणायला हरकत नाही. चांगली सहनशील आहे, चांगले वाण हे सहनशील आहे. उत्पादनात सर्वश्रेष्ठ उत्पादन का चांगलं आहे? शेवरा मोठा आहे, लांब आहे, फांद्याची संख्या जास्त आहे, 2-2, 2.5 फुटाचा शेवरा आहे, गुच्छात शेंगा लागतात, शेंगाची संख्या जास्त आहे आणि शेंगात दाण्याचं संख्या सुद्धा 4 आणि 5 दाण्याच्या शेंगा जास्त आहे. त्यामुळं हे वाण शक्यतोवर जर मिळालं तर नक्कीच याला काहीतरी जेवढं मिळेल तेवढं प्रयत्न करा, 1 पाकिट 2 पाकिट तरी, कारण हे अत्यंत क्रांतिकारी वाण आहे. त्यामुळेच त्याला नाव आपण लाल क्रांती दिलेलं आहे. यावर्षी मी सांगू इच्छितो शेतकऱ्यांना, फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जे तुरीला ट्रायकोडर्माचं पाकिट लावून देत होतो 10 ग्रॅमचं, पण काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळं फार कमी तुरीला आपण ट्रायकोडर्मा लावू शकलो आहे. सगळ्या पाकिटाला ट्रायकोडर्मा लावलेला नाही. तो काही कंपल्सरी नसतो, लावलाच पाहिजे. पण शेतकऱ्याला वेळेवर धावपळ व्हायला नको, घरच्या घरीच त्यांनी ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केली पाहिजे. त्यासाठी आपण मागच्या 4 वर्षापासून ट्रायकोडर्मा देतो, 4-5 वर्षापासून. पण यावर्षी पॅकिंगला बराच उशीर झाला, ट्रायकोडर्माचे थोडेसे लॉट फेल झाले. त्यामुळं खराब ट्रायकोडर्मा काय द्यायचं, त्यामुळे जेवढं चांगलं होतं तेवढं ते काही पॅकेटला लावलं गेलेलं आहे. त्यामुळं जेव्हा शेतकऱ्यांना ट्रीटमेंट करायची तर बाजारातून ट्रायकोडर्मा विकत घेऊन आपल्याला करावं लागेल. त्याबद्दल मी क्षमस्व माफी मागतो. आपण म्हणजे सवय लावून दिली. बऱ्याच कंपन्या, आता काही कंपन्यासुद्धा ट्रायकोडर्मा आपण सुरुवात केली, आता दुसऱ्या कंपन्यासुद्धा देतात ट्रायकोडर्मा लावून. पण यावर्षी आपण करू शकलो नाही. पुढच्या वर्षी मात्र सगळ्या बियाण्याला ट्रायकोडर्मा राहील. तर हे लाल क्रांती लाल तुरीमध्ये सगळ्यात बेस्ट वाण आहे. आणि याच्यासोबत हा त्याचा फोटो आहे. याच्यासोबत दुसरं BDN 716, बूस्टर BDN 716 हे लाल तुरीचं मध्यम उशिरा येणारं वाण आहे. मध्यम कालावधीचं म्हणायला हरकत नाही. उशिरा म्हटलं तर आशा वगैरे त्या 190-200 दिवस घेतात, तेवढा कालावधी नाही याचा. तर हे वाणसुद्धा मागच्या अनेक वर्षापासून आपण विकतोय. मागच्या 7-8 वर्षामध्ये सर्वोत्तम राहिलेलं वाण आहे. हे सुद्धा मर रोगाला सहनशील आहे आणि वांज रोगाला सुद्धा सहनशील आहे. इतर वाणांच्या तुलनेत मर आणि वांज रोग याच्यावर कमी होतो. या वाणाच्या 100 दाण्याचं वजन 11 ग्रॅम आहे. फांद्याची संख्या याच्यात जास्त आहे आणि चांगल्या व्यवस्थापनामध्ये हे अत्यंत भरपूर उत्पादन देणारं वाण आहे. 716 BDN 716, त्यातल्या त्यात बूस्टरचं बियाणं जर घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं चांगला रिझल्ट येईल, चांगला फायदा होईल. BDN 716 हे मध्यम कालावधीचं वाण आहे. मी असं म्हणेल की लाल तूर असेल किंवा पांढरी तूर असेल, शेतकऱ्यांनी 2 वाणं, एक लवकर येणारं आणि एक मध्यम कालावधीचं असं लावलेलं जास्त फायद्याचं राहील. कारण धुवारी जेव्हा येते, समजा लवकर धुवारी आली आणि लवकर येणारं वाण फुलात असलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. पण मध्यम कालावधीचं वाण फुलात नसेल तर ते त्याच्यातून सुटून जाईल. समजा उशिरा धुवारी आली तर लवकर येणाऱ्या वाणाचे शेंगा पक्व झालेले असतील
आणि मध्यम कालावधीचं वाण जे आहे ते फुलात जर असलं तर त्याचं नुकसान होईल. म्हणजे दोनपैकी एक वाचू शकतं, म्हणजे पॉसिबिलिटी जी आहे ती 50% आपण त्याच्यामध्ये धरू शकतो. त्यामुळं एकदम यावर्षी पाऊस कमी येईल सगळ्यांनीच लवकरच येणारे वाहनं लावावं असं न करता, सिंचनाची व्यवस्था असेल एखादी, थोडीफार एखादं पाणी देऊ शकत असाल, कोरडवाहूमध्ये तर लवकर येणारं वाण लावणं बरं राहील. पण समजा एखादं पाणी देऊ शकत असाल तर लवकर येणारं आणि मध्यम कालावधीचं वाण लावू शकता. 716 आणि लाल क्रांती असे 2 वाणं आपण लावू शकतो. तर लाल तुरीमध्ये हे 2 वाणं आहेत. पांढऱ्या तुरीमध्ये सफेदा हे आपलं संशोधित वाण आहे. हे अत्यंत उत्पादनक्षम, आज सगळे रेकॉर्ड त्या सफेदानं पांढऱ्या तुरीमध्ये मोडलेले आहेत. फक्त याचं एकच आपल्याला सांगता येईल की मध्यम उशिरा येणारं वाण आहे. मध्यम ते मध्यम उशिरा येणारं, ज्याच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांसाठी हे वरदान आहे. कोरडवाहूच्या शेतकऱ्यांनी हलक्या मध्यम जमिनीत या वाणाची लागवड करू नये, कारण हे मध्यम उशिरा येणारं वाण आहे. नंतर जर पाऊस कमी पडला तर त्याला अडचण येऊ शकते. त्यामुळे सिंचनाची 1-2 पाणी द्यायची व्यवस्था जर असेल तर बिनधास्त तुम्ही पांढऱ्या तुरीमध्ये सफेदा वाण घेऊ शकता. भरपूर फांद्या करतं, बुडापासून फांद्या आहे. मर, फायटोप्तेरा, खोडमर, वांज रोग या सगळ्या रोगांना सहनशील आहे. उत्पादन क्षमता सगळ्यात जास्त, उत्पादनात सरस आणि उत्तम गुणवत्तेची डाळ असं हे सफेदा वाण आहे. बुस्टरचं संशोधित तूर आहे. पांढरी तूर लावणाऱ्या शेतकऱ्यांनी, ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे, त्यांनी याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करायचंच नाही. सफेदा बिलकुल बिनधास्त घ्या. आपण मागच्या वर्षी विदर्भामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की बा तुम्ही पांढरी तूर लावायची असेल तर सफेदा किंवा गोदावरी ह्या वाणं निवडू शकता. आणि तिथे सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना तिथं खूप चांगला त्याचा फायदा झाला आहे. फक्त विकायला अडचण येते, कारण तिथं पांढरी तूर अजून मोठ्या प्रमाणात लागत नाही. पण विकायची व्यवस्था जर तुमची झाली किंवा जालन्यापर्यंत तुम्ही आणू शकले तर विदर्भातल्या शेतकऱ्यांना सुद्धा लावायला हरकत नाही. फक्त एकच गोष्ट आहे, मध्यम उशिरा येणारं वाण असल्यामुळं आपल्याला सिंचनाची व्यवस्था असणं गरजेचं आहे. सफेदा. त्यानंतर हे सफेदाचे फोटो आहेत. खूप चांगलं वाण आहे. 4-5 दाण्याच्या शेंगा आहेत. याच्यात सुद्धा गुच्छात शेंगा लागतात. मर रोगाला सहनशील आहे. त्यानंतर 711 बुस्टर बिडियन 711 हे लवकर येणारं वाण आहे. पांढऱ्या तुरीमध्ये लवकर येणारं वाण जर पाहिजे असेल तर 711. मध्यम जमीन किंवा सिंचनाची व्यवस्था नाही अशा सगळ्या शेतकऱ्यांनी सगळ्यात लवकर येणारं वाण, म्हणजे सगळ्यात लवकर म्हणजे त्यातल्या त्यात जे प्रचलित वाण आहे त्याच्यामध्ये लवकर येणारं वाण, एकाच वेळेस मॅच्युरिटी होते आणि ताबडतोब त्याच्यावर तुम्ही हरभरा घेऊ शकता, गहू सुद्धा घेऊ शकता. लाल क्रांतीवर सुद्धा हरभरा गहू तुम्ही घेऊ शकता. हे कमी कालावधीचं लवकर येणारं वाण आहे. मर व वांज रोगात सहनशील आहे. कमी पाण्यात व कोरडवाहू सुद्धा येते. या वाणाच्या शेंगा एकाच वेळी परिपक्व होतात. यामध्ये शेंगा न गळणे व न फुटण्याचा गुणधर्म आहे. भरपूर फांद्यामुळं उत्पादन आणि डाळीची क्वालिटी सुद्धा चांगली आहे. हे वाण एक मराठवाड्यासाठी किंवा पांढरी तूर जिथं लावतात तिथल्या शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलं आहे. खूप सुंदर वाण आहे. लवकर येणारं, कोरडवाहूमध्ये सुद्धा आणि एकाच वेळेस परिपक्व होऊन मॅच्युरिटी येणारं हे बिडियन 711, बुस्टर बिडियन 711. त्यानंतर गोदावरी हे सुद्धा आपण मागच्या 2-3 वर्षापासून याच्याबद्दल माहिती दिली. गोदावरी हे वाण जे आहे हे सुद्धा उशिरा येणारं वाण आहे. याला पाण्याची व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे. सिंचनाची व्यवस्था असेल अशाच शेतकऱ्यांनी गोदावरी लावायचं. सफेदा सुद्धा सिंचनाची व्यवस्था असेल तर 1-2 सिंचन तरी पाहिजे. गोदावरी सफेदापेक्षा 5-7 दिवस अजून लेट आहे. तर गोदावरी हे वाण सुद्धा उत्पादन क्षमता याची प्रचंड आहे, पण उशिरा येणारा असल्यामुळं तुम्हाला पाण्याची व्यवस्था असेल तर ते बिनधास्त तुम्ही लावू शकता. भरपूर फांद्या करते, भरपूर चांगलं बाजारभाव सुद्धा असतात तिला आणि उत्पादन क्षमता सुद्धा भरपूर आहे. हे फक्त उशिरा येणार असल्यामुळं आपल्याला पाण्याची सिंचनाची व्यवस्था असेल तर गोदावरीची निवड सुद्धा तुम्ही करू शकता. तर हे प्रचलित आणि जे बाजारातले चांगले वाणं ज्याला आपण म्हणू ते आहे. याच्या व्यतिरिक्त इतर सुद्धा वाणं तुम्हाला मी माहितीसाठी सांगतो. सुधारित जातीमध्ये बिडियन 736 आहे, 716 आहे, मारुती आहे, पण मारुती आउटडेटेड आहे. याला आता तुम्ही लावू नका, कारण याच्यावर सगळ्यात जास्त वांज रोग आणि मर रोग येतो. त्यामुळे मारुती आउटडेटेड आहे. पिकेव्ही तारा सुद्धा एक वाण आहे चांगलं. आशा आहे, विपुल आहे. तर ह्या सुधारित जाती आहे. संशोधित जाती इतर कंपन्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर अंकुर चारू हे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आवडतं वाण आहे. ते सुद्धा एक चांगलं आहे. कावेरीची संपदा आहे, निर्मलची दुर्गा आहे आणि दप्तरी 48 हे कंपन्यांचे स्वतःचे संशोधित वाण आहे. पांढऱ्या तुरीमध्ये बिडियन 711 आहे, गोदावरी, खडका
आणि 853 हे इतर वाणंसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहे. याच्यामध्ये लाल तुरीमध्ये अजून 2 वाणं आहे. लाल तुरीमध्ये चांगलं म्हणजे बऱ्यापैकी त्याचा फीडबॅक आहे. एक गोल्ड 100 ग्रीन गोल्ड सीड्सचं आणि पंचगंगाची कुठली तरी एक वाण, त्याचं नाव मला आठवत नाही, ते सुद्धा चांगले वाणं आहेत. तर हे तुम्हाला पर्याय मी सगळे दिले, त्यामुळे तुमच्या हिशोबानं कोणतं लावायचं ते तुम्ही लावू शकता.